रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मार्केट यार्डमध्ये पिस्टल विक्रीसाठी आलेला सराईत जेरबंद. कोल्हापूरमध्ये मोठी पोलीस कारवाई करण्यात आली आहे. मार्केट यार्ड परिसरात गावठी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून पिस्टल आणि जिवंत काडतूस असा 52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाणे यांचे गुन्हे शोध पथकाने 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी केली. पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की राकेश किरण कारंडे, वय वर्ष 35, राहणार शास्त्रीनगर, कोल्हापूर, हा इसम गावठी बनावटीची पिस्टल विक्रीसाठी लोणार वसाहत रोड, रामकृष्ण हॉल समोरील मार्केट यार्ड परिसरात येणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि संशयितास ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी बनावटीची पिस्टल, मॅग्नीससह तसेच KF 7.65 असे नमूद असलेले एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 123/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 3 आणि 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राकेश कारंडे याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. राजारामपुरी पोलीस ठाणे आणि गांधीनगर पोलीस ठाणे येथे त्यांच्यावर खून, मारहाण व इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार आणि पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव करत आहेत. शहरात बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा शाहूपुरी पोलिसांनी दिला आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.